नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हिंदू दिनदर्शिकेनुसार आजची तारीख म्हणजेच 20 मार्च आज स्वामी प्रकट दिन आहे. स्वामी भक्तांसाठी हा फक्त एक सण नसून श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारा दिवस आहे. या दिवशी स्वामींचं नामस्मरण केल्यानं जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळते. स्वामी प्रकट दिन हा प्रामुख्यानं चैत्र महिन्यात साजरा केला जातो. काही ठिकाणी तो चैत्र शुद्ध द्वितीया किंवा तृतीया या दिवशी साजरा होतो. हा दिवस गुढीपाडव्यानंतर येतो, त्यामुळे नववर्षातील हा एक महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि साधेपणानं पूजन केल्यानं स्वामींचे आशीर्वाद लाभतात. तर आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचं पूजन, स्वामींचा संदेश आणि प्रभावी मंत्रासह बरीचशी माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण जाणून घेऊयात की स्वामींचं पूजन आज कसं करावं. तर यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरामध्ये किंवा देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून ठेवा. पूजेसाठी फुले, अगरबत्ती, दीप, नैवेद्य म्हणजेच फळं, खीर किंवा साखर अर्पण करा. त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करा, फुलं अर्पण करा, अगरबत्ती, धूप दाखवा, नैवेद्य अर्पण करा आणि मग स्वामींची आरती करा. यामध्ये आता नामस्मरण आणि जप आज कसा करायचा, तर श्री स्वामी समर्थ हा जप मनोभावे करा. कमीत कमी 108 वेळा जप केल्यानंतर अधिक फलदायी तुमच्यासाठी आज मानलं जाईल. त्यानंतर मग तुम्ही स्वामींचं चरित्र वाचा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र मनशांतीसाठी, संकट निवारण आणि सकारात्मक ऊर्जा देतो म्हणून तुम्ही तो मंत्र जाप करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा अत्यंत साधा परंतु प्रभावी नामजप करा. त्यानंतर मग ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणा. यानं तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पूजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमचं मन शुद्ध आणि शांत ठेवा. तुमचा अहंकार आणि राग जो आहे तो टाळण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि विश्वासानं स्वामींची पूजा करा आणि साधेपणा ठेवा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. स्वामी आपल्याला काय सांगतात, भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आजच्या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना केल्यास जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवतील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तर मग आज स्वामींचं पूजन कसं करावं आणि स्वामी आपल्याला नक्की काय संदेश देतात, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.